शुभ सकाळ सर्वांना. तर तुम्हाला म्हटलं होतं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की आमच्या पशूंसाठी काहीतरी केले, तर आज दाखवण्याची वेळ आली. तेच मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे. चला तर मग आपण तेच डायरेक्ट पाहूयात. चला आपण आपल्या गोट्यामध्ये एंट्री. तर चला फायनली हा आहे मुक्त गोटा. तर तुम्हाला अजून काय दिसत नसेल कारण अजून आपल्या गया करण्यात बिझी आहेत. त्यांना खायला वगैरे घातलं होतं आणि ते आता खायचं काम चालू आहे, त्याच्यामुळं ते इकडे येत नाहीत. बघा ते बघा गोट्यात शिरल्यामुळे तसं करते आणि मी कसं इथं नसल्यामुळे त्याच्याने माझी ओळख नाही, तर त्याच्यामुळे ते मारायला आता व्हिडिओच्या नादात हे. तर ही साधी गाय आहे, ही घाबरते मला. होऊ शकता बऱ्यापैकी आल्यात जवळ माझ्या. ऍक्च्युली तर बऱ्यापैकी आल्यात ह्या जवळ. आणि पहा तसं तर हे कोणाला येऊन देत नाहीत, अनोळखी लोकांना कोणाला येऊन देत नाहीत. एकट्या आतमध्ये नाही शिरू शकत गोट्यामध्ये कोण. तर कसं वाटतंय हा मुक्त आणि मुक्त गोटा. इथे यांना मनासारखं जगता येतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकतात, जेव्हा खायचं तेव्हा खाऊ शकतात. तुम्ही तर पाहताय पाठीमाग हे खायला वगैरे खातात, अर्ध्या इकडे तिकडे आहेत. आणि मस्त असा गोटा आहे. आणि आपल्या ह्या अप्सरा बघा पळायला लागल्यात, तर आपल्या अप्सरा पण आहेत याच्यामध्ये. तर त्या पण छानपैकी ह्या गादीची, ही गादी आहे, गादी ही जनावरांची ना गादी आहे. याच्यामध्ये मस्त अशा खेळलं बागडलं जातं, याच्यामुळे घसरत पण नाहीत ते. आता हे पावसाळ्यामध्ये नाही बघायला भेटत. खूप शेतीला पण मानवतं, झाडांना वगैरे आम्ही हीच घालतो. पाऊस वगैरे आला की इथून पाणी जायला पण जागा काढली, त्यामुळे याच्यामध्ये पाणी साठत नाही, इथून पाणी बाहेर निघून जातं, त्याच्यामुळे ह्यांना काही त्रास होत नाही. आणि एक विशेष म्हणजे पाऊस आला की त्यांना असं आतमध्ये नेऊन बांधायची गरज लागत नाही, तर त्या स्वतः जाऊन आतमध्ये बसतात पावसात वगैरे. जेव्हा त्यांना भिजायचं असेल तर बाहेर येतात, नाहीतर मग आतमध्ये बसतात. असा हा छान असा मुक्त गोटा आहे. ह्यांना ना मोकळं सोडलं जातं या गोट्यामध्ये. ह्यांना ना बाजूने कंपाऊंड केले पूर्ण आणि यांना मोकळं सोडलं गेले. तर येत हात लावून देत नाही मला, पण शांत आहे, ती मारत नाही. तर ह्यांना मोकळं सोडलं गेलं या गोट्यामध्ये. मुक्तता अशी दिली गेली की मनाप्रमाणे जगू शकतात या म्हणजे. आणि हे वासरू एवढं खुडील आहे ना की ते सारखं सारखं माझ्या अंगावर येते. भीती वाटते मला याची. बाकी शांत आहेत पण हे खूपच खुडील दिसते. तर त्यांना पाण्याची वगैरे सोय पण केली आपण. तर आता काय चरायला म्हणजे खायला वगैरे घातले सकाळी यांना, त्याच्यामुळे बरीच अशी चरण्यामध्ये बिझी आहेत. तर त्यांना पाण्याची सोय केली, तर इथं अशी आपण टाकी बसवून घेतली आणि इथं पाणी सोडलं गेले. तर हे कशासाठी की त्यांना तहान लागल्यावरती त्या स्वतः येऊन पाणी पिल्या जाव्यात. त्यांना असं उपासमारी त्यांची होऊ नये की बाबा त्यांना भूक लागली, तहान लागली आणि मग त्यांना असं आपण कसं सांगू शकतो एखादी गोष्ट, पण ते शेअर नाही करू शकत ना. मग त्याच्यासाठीच ते यांची सुविधा केली आणि खूप छान सुविधा केली. बऱ्याच लोकांना ह्याच्याविषयी माहिती असेल, पण काही लोकांना नसेल माहिती याची. तर इथं उन्हाळ्यामध्ये खूप असं गरमी असते आणि ऊन भरपूर लागतं, त्याच्यामुळे ही झाडे पण आतमध्येच लावलेली आहेत. पाहू शकता तुम्ही की आपल्या गोट्यामध्येच झाडे आहेत आणि ह्याची भरपूर अशी सावली पडते. आणि मग त्याच्यामध्ये ज्यांना इथं बसायचं तिथे बसू शकतात. उन्हाळ्यामध्ये पत्रा गरम होतो, त्याच्यामुळे आतमध्ये शक्यतो जनावरे कमीच बसतात, पण इथे बाहेर झाडाखाली भरपूर अशी बसली जातात तिथं. आणि त्यांचं पण वैशिष्ट्य असं आहे, वैशिष्ट्य की आपापल्या जागेवरतीच ही बसतात, की तिच्या जागेवर असं नाही. जरी ह्यांना मोकळं सोडलं तरी त्या स्वतःच्या जागेवरतीच असं छानपैकी बसतात. आणि असा काय आपला आहे मुक्त गोटा. आता मला तुम्हाला दाखवायचा होता, फायनली तो मी तुम्हाला
दाखवते. आणि कसा वाटतोय आपला मुक्त गोटा नक्की सांगा. आणि हे पाठीमागं दिसतंय ते आपलं घर आहे. तर कसं वाटतंय आपला मुक्त गोटा, आणि आपल्या व्हिडिओला अजून कोणी लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या व्हिडिओला जाऊन सबस्क्राईब करा. आणि छान छान गोष्टी आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला भेटतील. रेसिपीज म्हणा किंवा काही इन्फोटेनमेंट. तर चला बाय.